नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता आजपासून अर्जांची छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर होणार। 19 ते 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून नवीन फॉर्म्युला तयार। काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता। अंतिम मंजुरी वरिष्ठ पातळीवर दिली जाणार। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका। माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, आमचे सगळे 60 आमदार आहेत। प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीने काम केलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा मोठा तुटवडा। गेल कंपनीच्या गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। बिघाड दुरुस्त होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता। मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात विशेष बैठक। बिबट्यांबाबत काय निर्णय घेणार याकडे नजरा। बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांचा अजब फंडा। बिबट्यांच्या हल्ल्यात मृतांच्या वारसांना 25 लाख देण्यापेक्षा बिबट्यांना शेळ्या कोंबड्या खायला घालण्याचा पर्याय। गणेश नाईकांचा सल्ला। आणि डोंबिवलीतील नागरी वस्तीमध्ये बिबट्याचं दर्शन। लोढा खोणी पलावा परिसरात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। विरोधकांच्या टीकेनंतर काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली। 2020 मधील साधू हत्याकांडात प्रमुख आरोपी म्हणून भाजपनेच त्यांचा विरोध केला होता। कणकवलीत ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली। शहर विकास आघाडीच्या संदेश पारकरांना शिवसेनेचा पाठिंबा आहे, तर नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले। कागलचं राजकारण 24 तासात फिरवण्यात आलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर कट्टर विरोधक मुश्रीफ समर्जित घाटगेंचा तह झाला आणि यामुळे शिंदेंची शिवसेना एकाकी पडली। सांगोल्यात शहाजी बापू पाटील गटाला धक्का दिलेला आहे। नगरपालिका निवडणुकीत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाटा गटाची युती झाली। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला होणार आहे। निवडणूक कार्यक्रमात अडथळा आणणार नसल्याचा कोर्टाने निर्वाळा दिला। वर्ध्याच्या आर्वीत काँग्रेस नेत्यांमध्ये उमेदवारी वाटपावरनं गटबाजी असल्याचं उघड झालंय। नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे एबी फॉर्म पळवल्याचा आरोप करण्यात आला आणि यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता। दरम्यान काँग्रेसकडून अंजली बाळा जगतापालचा नगराध्यक्षपदासाठी फॉर्म दाखल करण्यात आला। मालवण शहरात गुलाल शिवसेनेचाच उडणार असल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय, तर नगराध्यक्षपदासह सर्व 20 जागा निवडून आणणार असल्याचा विश्वास राणेंनी व्यक्त केला। यवतमाळच्या नेर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे। पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। लोणावळ्यात शिवसेना आणि आरपीआय युती झालेली आहे। नगराध्यक्षपदासाठी सूर्यकांत वाघमारेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर उमेदवारी दाखल करताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सासवड नगर परिषदेसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आनंदी काकी जगताप यांना देण्यात आली आहे। जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला।
सांगलीच्या शिराळा नगरपंचायतीसाठी काका पुतण्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी लढत होणार आहे। भाजप शिवसेना आघाडीकडून पृथ्वीसिंग नाईक लढणार आहेत, तर राष्ट्रवादी आघाडीकडून अभिजित नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पुण्याच्या दौंड नगर परिषद निवडणुकीसाठी कार्तिकी सोनवणेंनी अर्ज दाखल केला। शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केल्यानं त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे। त्यांच्या या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे। मनमाड नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाच्या एका जागेकरता 9 अर्ज दाखल करण्यात आले, तर नगरसेवक पदासाठी 33 जागांसाठी तब्बल 316 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। पाचोरा नगर परिषदेच्या निवडणूक काँग्रेस सोबळावर लढणार आहे आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं सोबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवार दाखल केले। वसमत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले। चंद्रकांत नवगरेंच्या नेतृत्वात शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। पुण्याच्या चाकण नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे। तिन्ही पक्षांनी वेगवेगळे पॅनल तयार केले। दरम्यान चाकणमधून कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाशिम जिल्ह्यात भाजप 3 ठिकाणी सोबळावर निवडणूक लढणार आहे। कारंजा, वाशिम आणि मंगरुळपीरमध्ये भाजप स्वतंत्र लढणार आहे। या नगर परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही उमेदवार उभे केलेत। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खामगावात नगराध्यक्षपदासाठी मंत्री आकाश फुंडकरांच्या बहिणींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अपर्णा फुंडकरांना उमेदवारी दिल्यानं भाजपात अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे। वर्ध्यात भाजपकडून निलेश किटे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे, तर नगरसेवक पदासाठी 40 उमेदवारांनी नामांकन दाखल केले। यावेळी माजी खासदार रामदास तडस आणि माजी खासदार सुरेश वाघमारेही उपस्थित होते। जळगावच्या नशिराबादमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी गणेश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं। चाळीसगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले। प्रभाग क्रमांक 9 मधून ॲडव्होकेट गौतम ईश्वर जाधव यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला, तर नगराध्यक्षपदासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी मैदानात उतरल्यात। यामुळे विद्यमान आमदारांच्या पत्नी आणि माजी आमदारांच्या पत्नीमध्ये थेट लढत होणार आहे। वर्ध्यातून नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुधीर पांगुळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा आणि अकलूजमधून उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासह 30 नगरसेवकांच्या जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। दरम्यान उमेदवारांकडून विजयाचा विश्वासही व्यक्त करण्यात आला। संगमनेर नगरपालिका निवडणुकीत रंगतदार लढत बघायला मिळणार आहे। सत्यजित तांबे यांच्या पत्नीविरोधात संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाईची लढत लक्षवेधी ठरणार आहे। चाळीसगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकला चलोरेचा नारा दिलाय। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। येवला नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे। दोन्ही पक्षांचं एकमत झाल्यानंतर शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला। रुपेश दराडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। माथेरानमध्ये शिवराष्ट्र पॅनलने वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी नगराध्यक्षपदासह 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। दरम्यान जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। हिंगोलीत महाविकास आघाडीकडून अर्चना भिसेंनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करताना माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। सावंतवाडीत महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आणि यावेळी काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। साक्षी वंजारी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, तर नगरसेवक पदासाठी 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले।
रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची जागा शिवसेनेच्या वाट्याला येत नसल्यानं मी माझ्या मुलाला उमेदवारी घेण्यापासून थांबवलं असं शिवसेना नेते राजन साळवींनी म्हटलंय. मुलाला संधी न दिल्याने मी नाराज नाही असंही राजन साळवींनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेस आणि भाजपच्या अनेक उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केले. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. सुजय शिंदे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. धुळ्याच्या पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल करण्यात आली. ललिता गायकवाड यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. जळगावच्या नशिराबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याकरता गर्दी केली होती. महायुतीत राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानं भाजप आणि सेनेच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. कोल्हापूरमध्ये शिवसेनेने काँग्रेसने नगरसेवक फोडल्यानं आमदार सतेज पाटील आक्रमक झाले. आरोग्य खात्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असं म्हणत सतेज पाटलांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला. युगेंद्र पवार बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं सुप्रिया सुळेंनी जाहीर केलंय. आम्ही पूर्ण ताकदीने लढू. आज रात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. कोल्हापूरच्या कागल नगर परिषदेमध्ये तृतीयपंथीय जावेद पिंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वाजत गाजत नाचत येत त्यांनी हा अर्ज दाखल केला. गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाकरता इच्छुक असलेले डॉक्टर प्रशांत कटरे यांना भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. नांदेडच्या हदगावमध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार कुमुद सुनील सोनुले हदगावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. आणि यावेळी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, सुनील भाऊ सोनुले आणि संदीप ढोले उपस्थित होते. प्रथमच चिपळूणच्या राजकारणात समाजवादी पार्टीची एंट्री झाली. समाजवादी पार्टीने मुशर्रफ बेसकर यांनी वॉर्ड क्रमांक 11 साठी तर नगराध्यक्षपदासाठी मोईन पेचकर या दोघांनी अर्ज आज भरला. मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या 4 ते 5 जागांवर लढवणार, कदाचित निवडणूक लढवणारही नाही असं विधान निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंनी केलं. नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असल्यानं प्रशासकीय यंत्रणा जोराने कामाला लागलेली दिसून येते. 2 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुकीचं मतदान असल्यानं निवडणुकीची कामं जी आहेत ती सुरू आहेत. नियुक्तीतील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण जे आहे ते नगर परिषदेच्या नाट्यगृहात देण्यात आलं. बारामती शहरातील विकास पाहता मी दिलेल्या उमेदवारांकडे न पाहता माझ्याकडे पाहून आपण घड्याळाला मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत झालेल्या मेळाव्यामध्ये केलं. मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून शिवसेना भाजप यांची युती झाली. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे. वर्धा जिल्ह्यात 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने दावा केला आहे. तिढा सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न असून अडचणीच्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया वर्ध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी दिली. चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. रायगडमधील श्रीवर्धन नगरपालिकामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपने युती केली असून शिवसेनेला युतीमधून वगळण्यात आलंय. नगराध्यक्षपदासाठी जितेंद्र साथनाक आणि नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन इथल्या सोमजाई मंदिरात साकडं घालून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल केले.
मोहोळमधून राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। उज्ज्वला थिटे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटलांविरोधात उज्ज्वला थिटेंची लढत असणार आहे। अंजली दमानी यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांना पत्र लिहिले। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये घेण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली। तसंच पुणे जमीन घोटाळा प्रकरणी कागदपत्र सादर करण्याची विनंती करण्यात आली। राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी केला। अजित पवारांनी रुग्णालय PPP तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानी यांनी केला। तेरणा ही माजी मंत्री पद्मसिंह पाटलांची संस्था आहे। लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका केली। राष्ट्रवादीने शिवसेनेच्या 60 आमदारांविरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला। बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी अजब वक्तव्य केले। बिबट्याच्या हल्ल्यात मृतांच्या वारसांना 25 लाख देण्यापेक्षा बिबट्यांना शेळ्या कोंबड्या खायला घालण्याचा सल्ला त्यांनी दिला। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश देण्यात आले। 2024 मधील हिंसाचार प्रकरणात कोर्टाने ही शिक्षा सुनावली।